आज ऋषीपंचमी या निमित्तानं पूर्व विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या वैजेश्वर घाटावरती लाखो भाविक जमतात। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। पूर्व विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या वैजेश्वर घाटावरची ही दृश्य, कुणाच्या डोक्यावर तांदळाची बोरी तर कुणाच्या डोक्यावर लाकडं। वर्षातून एकदाच म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी असं दृश्य इथं पाहायला मिळतं। विदर्भातून जवळपास 25,000हून अधिक महिला या ठिकाणी येतात। ऋषीपंचमीच्या दिवशी नैसर्गिकरित्या तयार झालेलं अन्न शिजवून ग्रहण करतात। मुख्यतः देवधानाचा तांदळापासून शिजवलेला भात आणि शेती व्यतिरिक्त इतरत्र उगवलेल्या पालेभाज्यांचं सेवन करतात। इथं आल्यानंतर आम्ही उपास घेऊन येतो घरून आपल्या, तर आंघोळ करतो आणि सप्त ऋषीची पूजा करतो 7 ऋषी करून, आणि गणेशजी यांची पण पूजा करतो आणि आंघोळ करतो आणि परसोडीच्या तांदळाचं भात करून त्याचं आम्ही नैवेद्याचं अर्पण करतो। पौनीला कसं अर्धी काशी समजतात, तर आणि विदर्भाची काशी किंवा अर्धी काशी असं म्हणते, जे इथे आहे महत्त्व याचं। तर इथे येऊन ते पुण्य आपल्याला घडत असते, म्हणून आम्ही इथे येतो आणि आंघोळ करतो ओल्याचं आणि महादेव काढून मग त्याची पूजा करून नंतर इथे आतमध्ये म्हणजे मंदिरात जात असतो। इथे येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी वैजेश्वर मंदिर समितीतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येतात। शासनानेही अतिरिक्त सोयी सुविधा पुरवण्याची मागणी मंदिर समिती करते। माता भगिनी इथं ऋषीपंचमीला आंघोळी करता येत असतात आणि आम्ही त्यांच्या आंघोळी करता आणि त्यांच्या स्वयंपाकाकरता विटा, पिण्याचे पाणी, होमगार्ड पथक, आरोग्य पथक, पोलीस पथक यांची सर्व मंडळातर्फे पत्र देऊन आम्ही त्यांची व्यवस्था करीत असतो आणि या कार्यक्रमाला अजूनपर्यंत कसल्याही प्रकारचे गालबोट लागलेले नाही आहेत। आम्ही याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो। अशा रीतीनं वैजेश्वर घाटावर भाविक भक्तांची रेलचेल पाहायला मिळते। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।